बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची गुड न्यूज या ठिकाणी आलेली आहे। आज बुधवार दिनांक शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी 35,000 रुपये सकाळपासूनच जमा होऊ लागलेत। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तिथे कालच पत्रकार परिस्थितीमध्ये सांगितलं होतं की मंगळवार आणि बुधवार पासून तुम्हाला इथे कंटिन्यू 3 ते 4 दिवसामध्ये अकाउंटवरती पैसे येण्यास सुरुवात होईल। बघा शेतकरी मित्रांनो, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येणार। कुठल्याच शेतकऱ्यांना इथे वंचित ठेवणार नाहीत आणि कुठलेच शेतकरी इथे वंचित राहणार नाही असं त्यांनी पत्रकार परिस्थितीमध्ये सांगितलं होतं। बघा शेतकरी मित्रांनो, दिवाळीच्या निमित्तापासून म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवसापासून सोमवार दिवसापासून सर्व शेतकऱ्यांच्या ही गुरुवारपर्यंत पैसे येण्याची माहिती त्यांनी सांगितली। शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बघा किती हेक्टरी प्रमाणे तुम्हाला पैसे मिळणार आहे तशा प्रकारे शेतकऱ्यांच्या खात्यावरती सकाळी 10 वाजल्यापासूनच पैसे टाकायला सुरुवात झाली होती। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पैसे आले नसतील, सर्वात महत्त्वाचा तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ असणार आहे। कारण की पहा, तुम्हाला कोणत्या दिवशी पैसे मिळणार आहेत, किती पात्र जिल्ह्यांमध्ये पैसे येणार, हेक्टरीनुसार तुम्हाला पैसे किती येणार, संपूर्ण जिल्ह्यांची यादी, गावानुसार जिल्ह्यांची यादी, हेक्टरीनुसार जिल्ह्यांची यादी सांगण्यात आलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी डीबीटीचं डायरेक्ट बटन दाबून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सलेटच्या मदतीने हे पैसे जमा करण्याचा आदेश या प्रकारे मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला आहे। शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती गेले 2 आठवड्यापासून पैसे जमा झाले नव्हते, त्यामुळे शेतकरी खूप प्रतीक्षा करत होते आणि पैशांची पण वाट पाहत होते, तरी पण पैसे अकाउंटवरती आले नाही आणि बऱ्याच काही 30% लोकांना पैसे अकाउंटवरती जमा झालेले आहेत। बऱ्याच काही शेतकऱ्यांना वाटत होतं की आमच्या खात्यावरती पैसे कधी येणार किंवा 30% लोकांना पैसे जमा झालेत, पण काही शेतकऱ्यांना असे पैसे 1 रुपया आलेला नाही, तर त्यांचे पैसे कधी जमा होणार। तर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आजपासून पैसे येण्यास सुरुवात होईल। तर अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।